तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की शरीरात प्रोटीनची कमतरता झाल्यावर काय होतं? याचं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे सारखी भूक लागणे आणि काहीतरी चमचमीत खाण्याची तीव्र इच्छा होणे. जेव्हा आपण आपल्या आहारात प्रोटीन कमी असतं तेव्हा शरीर जास्त कॅलरीज मिळण्यासाठी भुकेचे संकेत पाठवू लागतं. यानंतर शरीरातील स्नायू कमकुवत होऊ लागतात. शरीराचं काम व्यवस्थित चालण्यासाठी शरीर स्वच्छ स्नायूंना तोडून त्यातून प्रोटीन वापरू लागतं. वाढत्या वयाच्या लोकांमध्ये यामुळे स्नायू खूप अशक्त होतात आणि पडण्याचा किंवा दुखापत होण्याचा धोका वाढतो. आपले केस आणि नखे कॅरोटीन नावाच्या एका विशिष्ट प्रोटीनपासून बनलेले असतात. त्यामुळे शरीरात प्रोटीन कमी पडल्यास केसांची वाढ थांबते, केस गळू लागतात आणि नखे ढिसूळ होऊन तुटतात. एवढंच नाही तर आपल्या मूडचा आणि प्रोटीनचा खूप जवळचा संबंध आहे. मेंदूतील भावना आणि मूड नियंत्रित करणारे केमिकल्स तयार करण्यासाठी प्रोटीनची गरज असते. त्यामुळे शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर चिडचिड, नैराश्य आणि अस्वस्थता वाढू लागते. प्रोटीन कमी असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमकुवत होते, ज्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकता आणि लागलेली जखम लवकर भरून येत नाही. जास्त दिवस ही कमतरता राहिल्यास शरीरात विशेषतः पायांवर सूज येऊ शकते. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी रोज तुमच्या वजनाच्या प्रति किलो किमान 0.8 ग्रॅम प्रोटीन नक्की घ्या. आणि जर तुम्ही जिम करत असाल किंवा कष्टाचे काम करत असाल तर हा आहार प्रति किलो 1.2 ते 1.5 ग्रॅम इतका वाढवला पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.